ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स. अमेरिकेच्या H-1B व्हिसासाठी आता $1,00,000 म्हणजेच 88 लाख रुपये मोजावे लागणार. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीयांच्या अडचणी वाढणार, तर फक्त नवीन H-1B व्हिसा धारकांनाच 88 लाख रुपयांचं शुल्क भरावं लागणार. अमेरिकेची माहिती. तुमच्या बापाचा नाही तर लोकांचा पैसा आहे, माज दाखवू नकोस. आतापर्यंत काय झोपला होता का? खराब कामावरून रोहित पवार अधिकाऱ्यावर संतापले. अधिकाऱ्यावर दादागिरी करणं रोहित पवारांना शोभत नाही. दादागिरीची भाषा करणाऱ्यांना जनता पायउतार करते. भाजपच्या नवनाथ बन यांची रोहित पवारांवर टीका. पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं भाजपतर्फे नमो युवा रनचं आयोजन. 7,000हून अधिक मुंबईकर सहभागी. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मॅरेथॉनचं आयोजन. मॅरेथॉनमध्ये नशामुक्त भारत, नशामुक्त मुंबईचा नारा. फडणवीसांची प्रतिक्रिया. गोपीचंद पडळकरांची जीप छाटणाऱ्याला 5 लाख रुपयांचं बक्षीस देणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अविनाश देशमुख यांचं वक्तव्य. विद्यापीठांमध्ये सर म्हणणं बंद करा. सर म्हणण्याच्या ऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी. स्वामी जितेंद्रनाथ महाराजांची मागणी. कबूतरखान्यांसाठी मुंबईमध्ये 3 नव्या जागांचा विचार. मुंबईमध्ये नवे कबूतरखाने सुरू करण्यासाठी मुंबई महापालिकेची धडपड. जागा उपलब्ध असल्याचा काही वॉर्डांकडून अहवाल सादर. कुणबी समाजाचा 9 ऑक्टोबरला एल्गार मोर्चा. हैदराबाद गॅझेटच्या GR विरोधात कुणबी समाज आक्रमक. मोर्चाला कोकणासह राज्यभरातील कुणबी संघटनांचा पाठिंबा. केंद्र आणि राज्य शासनाच्या पुढाकारानं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 781 ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार. शेतकऱ्यांना फायदा होणार. 28 सप्टेंबरपासून काँग्रेसची संविधान सत्याग्रह यात्रा. तुषार गांधी आणि हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वात यात्रेचं आयोजन. नागपूरच्या दीक्षाभूमीपासून यात्रेला सुरुवात होणार. नैसर्गिक संकटाच्या परिस्थितीमध्ये हताश होऊ नका. लवकरच नुकसान भरपाई मिळणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही. भारताला दुबळा पंतप्रधान मिळालाय. H-1B व्हिसाच्या शुल्कामध्ये अमेरिकेनं वाढ केल्यानंतर राहुल गांधींची मोदींवर टीका. राहुल गांधींकडून 8 वर्षांपूर्वीच्या ट्विटचा संदर्भ. महाराष्ट्रामधील जनतेच्या मनामनावर राज्य करणारं TV9 मराठी. TRPमध्ये नंबर 1. जनतेच्या विश्वासावर TV9 मराठीचे अव्वल स्थानीचे. सोनं चांदीच्या दरामध्ये वाढ सुरूच. सोन्याच्या दरामध्ये 750 तर चांदीच्या दरामध्ये 1700 रुपयांची वाढ. सोनं 1,11,450 रुपयांवर तर चांदी 1,31,500 रुपयांवर. धाराशिवच्या उमरगामध्ये जोरदार पावसाची हजेरी. सकल भागातील रस्ते पाण्याखाली. काही घरातही पावसाचं पाणी शिरलं. राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. रायगड, रत्नागिरी, नाशिक, सोलापूर, बीडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह सातारा, सांगलीमध्ये मध्य पावसाची शक्यता. आशिया चषकामध्ये आता सुपर 4चे सामने. दुबईमध्ये आज पुन्हा भारत आणि पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना रंगणार. पाकच्या संघासाठी मोटिवेशनल स्पीकरसह मानसशास्त्रज्ञांचं पाचारण. एक दिवसीय क्रिकेटमधून स्मृती मंथनाचं विक्रमी शतक. विराट कोहलीचा विक्रम मोडत अवघ्या 50 चेंडूमध्ये शतकी खेळी. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांच्या मालिकेमध्ये स्मृती मंथनाचं 300 धावा ठोकल्या. रेल नीरच्या दरामध्ये 1 रुपयाची घट. 1 लिटर पाण्याच्या बाटलीसाठी 15 रुपयांच्या ऐवजी 14 रुपये आणि 500 मिलीमीटर बाटलीसाठी 10 रुपयांच्या ऐवजी 9 रुपये द्यावे लागणार. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची सुप्रीम कोर्टामध्ये याचिका. 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी संबंधित FIR आणि फौजदारी कारवाई रद्दची मागणी. ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स.